कृष्ण
जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी मनोनी विठ्ठली आवडी मनोनी विठ्ठली आवडी तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा मनुना विठ्ठल आवडी मनुना विठ्ठल आवडी विठ्ठल माधव बरवा तो विठ्ठल सुखाचे आगर सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर आयुष्य भावे तया आयुष्य भावे तया आयुष्य भावे तया आयुष्य भावे तया आर्या सकळ हरीचा दासा आर्या सकळ हरीचा दासा आयुष्य भावे तया अगल्प आयुष्य भावे तया आयुष्य
अंगाराचा वारा न लागो राजसा अंगाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकासी माझ्या विष्णुदास भाविकासी माझ्या विष्णुदास भाविकासी कल्पनेची बाधा न हुकवणे काळी 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 ही संत मंडळी सुखी असो ही संत मंडळी सुखी असो ही संत मंडळी सुखी असो नामा म्हणे तया असावे कल्याण नामा म्हणे दया असावे कल्याण म्हणे तया असावे कल्याण नामा म्हणे दया असावे कल्याण हे निदान पांडुरंग मुखी निधान पांडुरंग मुखी निधान पांडुरंग म्हणे तया असावे कल्याण म्हणे दया असावे कल्याण म्हणे तया असावे कल्याण म्हणे दया असावे कल्याण मुखी निदान पांडुरंग मुखी निधान पांडुरंग मुखी निधान पांडुरंग कल्पनेची बाधा न हुकवणे काळी हुकवणे काळी मंडळी सुखी असो हरी विठोबार पार कुमाई पार कुमाई जय 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 पार कुमाई पार जय 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 पार कुमाई जय 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 पार कुमाई जय 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 पार कुमाई हरिभक्तपरायण अक्षय महाराज हरिभक्तपरायण श्रावण महाराज हॅलो अकल्पायुष अविद्या कुळ अकल्पायुष अविद्या कल्पायुष भावितया
संत मंडळी सुखी आसो ही 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 संत मंडळी ही संत मंडळी सुखी ही संत मंडळी सुखी आसो ही संत मंडळी सुखी आसो ही संत मंडळी सुखी आसो संत मंडळी सुखी आसो
विठ्ठल बोला पुंडलिक वरदा अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझिया सकळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कवने काळी ही संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागो राजसा अहंकाराचा वारा न लागावा राजसा माझ्या विष्णुदासा भाविकासी कल्पनेची बाधा न हो कवने काळी ही संत मंडळी सुखी असो नामा म्हणे तया असावे कल्याण नामा म्हणे तया असावे कल्याण ज्या मुखी निधान पांडुरंग कल्पनेची बाधा न हो कवने काळी ही संत मंडळी सुखी असो विठ्ठल विठ्ठल अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझिया सकळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कवने काळी ही संत मंडळी सुखी असो काळी ही संत मंडळी सुखी असो तुका म्हणे नमो हरीची दासा म्हणे नमो हरीची म्हणे नमो हरीची दासा म्हणे नमो हरीची येथे सर्व इच्छा पुरत से सर्व इच्छा पुरत तुका म्हणे नमो हरीची दासा नमो हरीची सर्व इच्छा पुरत अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझिया सकळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कवने काळी ही संत मंडळी सुखी असो प्रस्तुतस्थळी प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग श्री क्षेत्र पंढरपूर निवासी असलेले भक्तिभाव पाचक कीर्तन रंगनी नाचक दुर्गुण जाचक पसायदान याचक भक्त शिरोमणी नामदेव महाराजांच्या अखिल विश्वाला चंद्रभागा मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग संहितेतील पसायदान प्रकरणातील हा अभंग आहे. प्रस्तुत अभंगात भक्त शिरोमणी नामदेव महाराज हे माझे आवडते जे हरिदास आहेत यांच्यासाठी आयुष्याचं आणखीन काही वेगळ्या प्रकारचं पसायदान मागतात. विठ्ठल अभंगावर काही विवेचन करण्यापूर्वी दोन शब्दाचा अल्पसा परिहार देणं अत्यंत अगत्य आहे. पुण्यसलीला गोदावरी माईच्या उगमाने मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांच्या पादस्पर्शाने
आद्य ज्योतिर्लिंग भगवान त्र्यंबकेश्वराच्या वास्तव्याने विश्वगुरु श्रीमन निवृत्तीनाथ महाराजांच्या संजीवन समाधीने पावन झालेला जिल्हा, साधू संतांचा आशिक जिल्हा नाशिक जिल्हा, या पुण्यपावन नाशिक जिल्ह्यामध्ये हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवछत्रपती शिवरायांच्या पादस्पर्शाने पावन झालेला तालुका चांदवड तालुका. या पुण्यपावन चांदवड तालुक्यातील आदर्श गाव शिंदे गाव. आणि या शिंदे गावामध्ये आज एक आगळा वेगळा उपक्रम विठ्ठल पाठीमागे सरका, पाठीमागे सरका. आगळा वेगळा उपक्रम या शिंदे गावातील गेली अनेक पिढ्यांपासून परमार्थ करणारं घराणं शिंदे घराणं, शिंदे परिवार. आणि या शिंदे परिवाराच्या पारिजात वृक्षाला लागलेलं सुगंधी फूल आदरणीय हरिभक्तीपरायण वैकुंठवासी पर्वत बाबांचे चिरंजीव, या भागातील एक आदर्श कीर्तनकार, सर्वांनी आदराने ज्यांच्या पायावर मस्तक ठेवावं असे हरिभक्तीपरायण माधव बाबा शिंदे बाबांच्या अमृत महोत्सवानिमित्त तथा बाबांच्या धर्मपत्नी तुम्हा आम्हा सर्वांच्या मातोश्री अखंड सौभाग्यवती मीराबाई माधव महाराज शिंदे यांच्याही अभिष्टचिंतनानिमित्ताने असलेला हा 2 दिवसीय कीर्तन महोत्सव, अभिष्टचिंतन पंचामृत अमृत महोत्सवी सोहळा. आणि या निमित्ताने ही 2 दिवसाची कीर्तन सेवा, यामध्ये काल शांतीब्रह्म एकनाथ महाराजाची वंशज योगीराज महाराज गोसावी महाराजांनी सेवा समापन्न केली आणि आजची सेवा ही माझ्या वाट्याला आलेली आहे. आणि या निमित्ताने उपस्थितांमध्ये सर्व शिंदे परिवार, त्यांचा नातलग परिवार आणि बहुसंख्य वारकरी परिवार अशा त्रिवेणी संगमामध्ये हा अमृत महोत्सव पार पडत आहे. या निमित्ताने गावातील आणि परिसरातील, जिल्ह्यातील, नाशिक जिल्हा संपूर्ण जिल्ह्यातील जमलेले कीर्तनकार, प्रवचनकार, राजकीय, परमार्थिक, सामाजिक, शैक्षणिक, शेतीविषयक सर्व स्तरावरील भाविक वर्ग सर्वांच्या चरणी मी विनम्र भावाने नमस्कार करतो. ज्यांच्या अमृत महोत्सवी सोहळ्यानिमित्ताने आज आपण उपस्थित आहात ते या भागातील एक आदर्श कीर्तनकार विठ्ठल. या चांदवड नाशिक जिल्ह्यामध्ये काही 3 फळीचे कीर्तनकार झाले. जुन्या फळीच्या कीर्तनकारांमध्ये वैकुंठवासी माझ्या पुढे बसलेले गडकरी पाटील यांचे हनुमंत महाराज गडकरी, आदरणीय बाळाबाबा ढगे, तदनंतर जगन्नाथ अण्णा पवार, हे जुन्या फळीच्या कीर्तन, पर्वत बाबा शिंदे हे जुन्या फळींच्या कीर्तनकारांमधले कीर्तनकार. त्यांच्यानंतर 2 नंबरच्या फळीमध्ये माझ्या पुढे बसलेले आदरणीय तुकाराम बाबा जेऊरकर, आदरणीय तुकाराम बाबा परसुलकर, आदरणीय एकनाथ बाबा, भिका बाबा धोडांबेकर हे जुन्या फळीचे. त्यात आमचे आदरणीय माधव बाबा. आणि नवीन फळीचे कीर्तनकार तर इथं सर्वजण उभेच आहेत. जवळजवळ आज इथं जवळजवळ 500 कीर्तनकार आणि प्रवचनकार उपस्थित आहेत. या 3ही फळींमध्ये मधल्या फळीचे कीर्तनकार आदरणीय माधव बाबा. बाबांचा परमार्थ मुळात घरातूनच सुरुवात झाला. शिंदे गावाला काही परमार्थाची, अध्यात्माची एक बैठक आहे. हे गाव जसं गीतेमध्ये त्रिविधा भवती श्रद्धा, श्रद्धा ही 3 प्रकारची राहते, तसं या गावाची त्रिविधा भवती निष्ठा. हे गाव त्रिविध निष्ठ आहे. 3 प्रकारची निष्ठा तुम्हाला शिंदे गावात दिसून येईल. एक, सर्वप्रथम हे वारकरी संप्रदाय निष्ठ घराणं आहे. या भागामध्ये अनेक स्वामी, बापू, आम्मा आदी मंडळी येऊन गेली असतील, पण या घराण्याने दुसऱ्या संप्रदायाची कास धरली नाही. हे शिंदे गावानेच धरली नाही. मला या गावामध्ये पूर्वी वैकुंठवासी जगन्नाथ महाराज अंजाळेकर
पंढरीचे महिना वारकरी होते ते. आणि वैकुंठवासी बाळाबाबा ढगे असे थोर सत्पुरुष या भागामध्ये नेहमी यायचे. आणि या गावाला, या घराण्याला या परमार्थाचा वसा वारसा या 2 साधूमुळं लाभला. मग अनेक संप्रदाय आले असतील, अनेक महाराज मंडळी आले असतील, पण या गावाने निष्ठा ठेवली ती वारकरी संप्रदायाच्या पायावर. महाराज वादच नाही यात काय. निष्ठावान गाव वारकरी संप्रदायाचं. ही पहिली निष्ठा संप्रदाय निष्ठ. दुसरी निष्ठा संस्थानिष्ठ. स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज, जोग महाराजाच्या संस्थेतले सगळे कीर्तनकार या मंडळीने आणण्याचा प्रयत्न केला या गावामध्ये. त्यामध्ये आमच्या संस्थेचे सध्याचे अध्यक्ष आदरणीय संदीपान महाराज शिंदे, त्यांचंही आडनाव शिंदे. या गावाचं नावही शिंदे ना आडनावाचे बरेच शिंदे. म्हणजे हा सगळा त्रिवेणी संगम जुळून आला. ही मंडळी जर आळंदीला गेली तर संस्थेच्या जवळच कुठंतरी खोली घेऊन उतरणार आणि संस्थेचं सकाळचं प्रवचन ऐकणार, सकाळचं कीर्तन ऐकणार, दुपारचं प्रवचन ऐकणार, संध्याकाळी संस्थेचंच कीर्तन ऐकणार. ज्या दिवशी संस्थेचं फडावर कीर्तन नसेल त्या दिवशी दुसऱ्या बुवाचं ऐकायचं, नाही तर एरवी ऐकायचं नाही. संस्थेची फार निष्ठावान मंडळी. पैठणवारीला गेले संस्थेचीच कीर्तन ऐकणार, त्र्यंबकवारीला गेले संस्थेचीच कीर्तन ऐकणार. हे जसं वारकरी संप्रदायनिष्ठ गाव तसं संस्थानिष्ठ गाव. हे 2 विविध निष्ठा या गावाने जोपासली आणि त्या गावातील अनेक घराणे परमार्थामध्ये वाहून गेली. त्यातलं आमचं पर्वत बाबाचं घराणं. वैकुंठवासी पर्वत बाबा यांना 5 मुली आणि 2 मुलं. बरोबर आहे ना एकनाथ बाबा? 6 मुली आणि 2 मुलं झाली. 6 मुली याच भागामध्ये दिलेल्या. आता त्यांची आज इथं त्या मुलींची मुलं इथं आलेली आहेत आपल्या मामांचा कार्यक्रम पाहण्यासाठी. आणि ही 2 मुलं झाली. 2ही मुलांनी 2 बाजू सांभाळल्या. आदरणीय हरिभक्तीपरायण देवराम पाटील हे राजकीय क्षेत्रामध्ये मी मगाशी सांगून गेलो वजनदार व्यक्तिमत्व. ग्रामपंचायत असेल, गावातील सोसायटी असेल, परिसरातील पंचायत समिती असेल, झेडपीची इलेक्शन असेल, कारखान्याचं इलेक्शन असेल, देवराम पाटलाशिवाय कोणाचं ह्या भागात पान ढळलं नाही. मला देवराम पाटील ज्याला पाठिंबा देतील तोच निवडून येणार. आणि देवराम पाटील उभा राहिल्यावर कोणी नाकही खोपासणार नाही. मला देवराम पाटलाची काय ताकद आहे. आजही गावात कोणत्याही जाती जमातीत देवराम पाटील गेले तर त्यांच्या शब्दाला किंमत आहे. राजकीय घराण्यामध्ये, राजकीय वाटचालीमध्ये देवराम पाटलांनी मोठं एक प्रकारचं कार्य केलं. तदनंतर आलं परमार्थिक कार्य. परमार्थिक कार्यामध्ये पर्वत बाबा हे कीर्तनकार होते. थोरा मोठ्याच्या सहवासात राहिलेले होते. पर्वत बाबाने या गावातून ज्या कधी पंढरपूरला कोणी गेले नाही आशांना घेऊन जावं. बरं, त्यांचं तिथं राहण्याचा खर्च करावा, जेवणा पाण्याचा खर्च करावा. मग बाबांच्या कीर्तनाची परंपरा, मग ती परंपरा माधव बाबांकडे आली. माधव बाबांचा जन्म मगाशी बाबाने सांगून गेला 5/5/50 असा बाबांचा जन्म आहे. 5 तारीख 5वा महिना 1950. थोडंसं तिथीमितीत मागं पुढं आहे. मग असा बाबांचा जन्म. बाबांचा जन्म झाल्यावर बाबांना माळ, वैराग्यमूर्ती तपोनिधी ढगे बाबा म्हणजे आपले बाळाबाबा ढगे, बाळाबाबा ढगे यांनी माधव बाबांना माळ घातली. माळ घातल्यावर बाबांच्या परमार्थाला आणखीन एक भरारी आली. भरारी आल्यानंतर मग पर्वत बाबांनी या गावातून निवृत्तीनाथाला दिंडी सुरू केली. सुरू केल्यावर या गावच्या दिंडीचा नियम असा होता की आपले केले आपण खाय तुका वंदी त्याचे पाय. आपण शिदा सामुग्रीतून मसाले कुटून काटून घ्यायचे, पिठं कुठं घ्यायचे, काय लागल ते सगळं घ्यायची सामुग्री आणि जिथं मुक्काम तिथं आपण बनवून खायचं. आणि मग त्या भागातल्या लोकांना जिथं मुक्काम एखाद्याच्या दारात उतरायचं ना आपण बनवून खायचं. यांची अशी निष्ठानंतर लोकच असे गयावया करू लागले की तुम्ही आमच्या दारात येऊन तुमचा स्वयंपाक करून खाता, मग आम्हालाही पंक्ती देऊ द्या. मग कुठंतरी अनेक वर्षानंतर मान्य केलं आणि मग इतरांचा काही प्रसाद. पण अजूनही काही गावच्या पंक्ती चालूच आहे. या गावाने बाबांनी पर्वत बाबांची ही सुरू केलेली वारी. मग पर्वत बाबांची वारीची धुरा आमच्या आदरणीय माधव बाबांनी सांभाळली. सोनोपंत मामा म्हणायचे वारी केल्याशिवाय महाराष्ट्रीयन माणसाने मरू नये आणि मेला तर माणूस मेला असं म्हणू नये, मग पशु मेला असं म्हणावं. वारी केल्याशिवाय माणसाने मरू नये. सोनोपंत मामा SP कॉलेजचे प्राचार्य होते. तरीही ते रजा टाकून रथापुढे 3 नंबर दिंडी शेडगे दिंडी, या शेडगे दिंडीमध्ये मामा स्वतः भजन करत चालायचे. 16 थांबला 2 ठिकाणी गर्दी राहायची. एक ज्ञानोबरायांच्या दर्शनाला आणि दुसरी मामांच्या दर्शनाला. मला असे सोनोपंत मामा. त्या काळात
भारताचे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी नागपूर युनिव्हर्सिटीमध्ये सोनोपंत मामांचा मोठा सत्कार ठेवला आणि डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन पती नाही राष्ट्रपती होते. ते पती कोण म्हणलं राष्ट्रपती होते. तर त्या राष्ट्रपतींच्या मुखातून काय वाक्य आली मामांच्या बाबतीत नागपूर विद्यापीठाने ती छापलेले जरूर वाचा कधी योग आला तर. काय बोलले डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन? ते म्हटले मी पंत आहे, सोनोपंत हे संत आहेत. कोणाचं वाक्य आहे? डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन राष्ट्रपती. ते म्हणले डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे पंत आहेत, सोनोपंत मामा हे संत आहेत. मग मामा जर वारीला लागले तर सर्वांनी वारी का करू नये? वारी हा महाराष्ट्राचा स्थायी भाव आहे. मग माधवबाबा वारीला लागले. वारीला लागल्यानंतर रथामागं मला वाटतं 129 नंबरची दिंडी. त्या दिंडीचे मालक शांताराम महाराज आले आळंदीवनीत, आज बसले तिथे कुठंतरी. तर 129 नंबरच्या दिंडीमध्ये बाबा चालायचे. मग हे मैत्रीच आदरणीय तुकाराम बाबा परसुलकर आणि माधव बाबा म्हणजे घनिष्ठ नातं असं. आणि दोघांचा स्वभाव, माधव बाबांचा स्वभाव थोडासा गरम आहे आणि तुकाराम बाबाचा अतिच शांत आहे महाराज. पण मग माधव बाबांना वेळोवेळी तुकाराम बाबाने सांभाळून घ्यायचंय. माझ्या पश्चात तुम्ही माधव बाबांना विचारा. आणि माधव बाबाने सुद्धा तुकाराम बाबाच्या मांडीला लावून बसायचं. चेष्टा एवढी, तुकाराम बाबा सरका पलीकडं, बरं बाबा सरकतो मग असं. एवढं प्रेमाने जेवढं भगवान कृष्णाने अर्जुन राहिले तेवढं प्रेम जर तुम्हाला पाहायचं असेल तर आमच्या माधव बाबाचं आणि तुकाराम बाबांचं अतिशय प्रेम. बरं हे दोघं गेले तर सगळंच कीर्तनाला जाणार. दोघांचा संगत फोन होणार. आज जायचं आपल्याला कानमंडळाला कीर्तनाला, येणार का तुम्ही? मग दोघांनी संगतच जायचं. आज वडाळ पोहीला जायचं, संगतच जायचं, कुठंही संगतच जायचं असं. बरोबर माझी आणि त्यांची ओळख झाली ती ज्ञानोबरायच्या तळावर. आम्ही गेली 22 वर्षापासून मी माऊलीच्या सोहळ्यात चालतो. मग माऊलीच्या सोहळ्यात चालत असताना संध्याकाळ दिवसभर सोहळ्यात रथा बघा 12 नंबर दिंडी. पहिलं 14 नंबरमध्ये चाललो, नंतर 12 नंबरमध्येच, आता तर 12 नंबरमध्ये असो सांगायचा भाग असा आहे. आणि मग भजन करायला आम्हीच. मग रथा हा दिंडी मुक्कामाला रथा एक तर सोहळ्यापासून म्हणजे माऊलीच्या तळापासून 3 किलोमीटर मागं किंवा 3 किलोमीटर पुढं. रथा पुढं 11 नंबर दिंडीचे पाल आहेत कराडकराचे. तो एक पाला आम्हाला असतो की ते राजूबा कराडकर ते म्हणतात की तुम्ही जागराची माणसं आहेत, हा पाल तुम्हालाच राहू द्या. मग रोज तिथं आम्ही आपलं पाल ठोकणार आणि कीर्तन उभं राहिलं का कीर्तनकाराच्या डाव्या हाताला पहिला पाल आमचा राहतोय महाराज. पालातूनच उठायचं आणि पालाजवळ टाळ घेऊन उभं राहायचं. पाल म्हणजे तंबू शेजारीच उभं राहायचं. आम्ही उभं राहिलो का तुकाराम बाबा म्हणजे परसूल भजनी मंडळ आणि शिंद्याचं भजनी मंडळ आमच्या समोर बसलेलं राहायचं. मग आम्हाला कीर्तनकार चाली देणार, आम्हाला हमकाच चाल राहते. आज नाही भेटली तर उद्या हमकाच असते. आणि मग आम्ही कधी कधी ज्या दिवशी टेंभुकर काका म्हणायला प्रमाणे नाहीत, सकाळच्या कीर्तनाला टेंभुकर काका येत नाही, संध्याकाळच्या कीर्तनाला टेंभुकर काका म्हणायला. आणि सकाळच्या कीर्तनाला काका आले नाही का मग गायक आम्हीच. मग आम्ही डबल पाठांतर तर पाहिजे ना मागं म्हणायला. आम्ही पाठांतरायला असल्यामुळं मग कीर्तनकारा मला डबल म्हणायला लावणार. त्यावेळेस लोणंदला 2.5 मुक्काम राहतात. त्यावेळेस पहिलं कीर्तन राहतं गेलं राशीनकर गुरुजीचं. गुरुजीच्या कीर्तनात किमान 400 ओव्या, किमान 400 प्रमाणे येणार महाराज. आणि कुठली येणार प्रमाणे काही सांगताच यायचं नाही. काय राशीनकर गुरुजी कीर्तन का आता काय सांगावं ते कीर्तन कळणाऱ्यालाच कळायचं. मग मी आता आमची ओळख पहिली तिथं झाली. एकदा माधवबाबांना आणि तुकाराम बाबांना म्हणलं, बाबा माधवबाबांनाच म्हणलं मी, तुम्हाला ते गुरुजींचं कीर्तन कळतं का? किती प्रमाणात राहतात? ते म्हणले माऊली कीर्तन कळो न कळो पण ते सगळे कंबर बांधलेले टाळकरी, ते माऊलीच्या सोहळ्यात इकडून 1000 टाळकरी इकडून 1000 टाळकरी, बिगर माईकचा पखवाज वाजवायचा, बिगर माईकच्या चाली म्हणायच्या. ते एवढी शांतता गावगाव नाही. एवढी एरवी कीर्तनकाराचा आवाज कमी, दुसऱ्याच माईकचे आवाज गावगाव जास्त राहतात मला. पण इथं हे जे शांतता, निरव शांततेमध्ये जे कीर्तन ऐकायची मजा येते ती कुठं नाही. मग तिथं सकाळचं कीर्तन अशोक महाराज जाधव यांचं ते कीर्तन खरं चाकणकर दिंडीचं आहे, पण त्यांनी ते त्यांना दिलेलं आहे की तुम्ही करा कीर्तन. आणि नंतर निकम दिंडीचं कीर्तन याही कीर्तनाला राहणार. ह्या ओळखी पाळख्या अशा झाल्या. नंतर मी कीर्तनाला आलो. आदरणीय हनुमान बाप्पू शिंदे यांनी मला जीवनेश्वर काळूराम महाराज यांच्या आश्रमावर मला कीर्तन दिलं. कीर्तन सुरू झालं आणि माधवबाबा येऊन बसले. आता सोहळ्यातले कपडे मळालेले, त्यावेळेस मी वाळल्याला बुवा असं. आणि इकडं आल्यावर जरा पाहतात इकडं धुवून धावून तर कपडे घालावं लागते ना. नाशिक जिल्ह्यात कीर्तन करायचं आहे, इथल्या टोप्या पाहिल्यावरच माणसाने सुधरून राहा बस आहे. काय टोप्या धारदार आहे. आता आमटीत लिंबू खायचं असेल सुरीने कापायचंच नाही, टोपीलाच कापायचं. हां
टोमॅटो टोपीलाच कापायचं. मग मी जरा असे धुतल्या घातलेले कपडे घालून आलो. माधव बाबा माझ्याकडे बघायचे, हे पोर मी सोहळ्यात पाहिलंय पण तेव्हा लय मळकं होतं, आता लय धुतलेलं झालंय म्हणले. मग कीर्तन झालं, माझा हात धरला. तुम्ही ज्ञानोबाराच्या तळावर चाली म्हणायला असतात ना? म्हणले हो. म्हणले माझं नाव माधव शिंदे, मी तुमच्या पुढं बसलेलो असतो. हो ना. म्हणलं बाबा मी ओळखलं तुम्हाला. म्हणलं तुम्ही आमच्यात पुढं बसलेले राहतात. आणि आम्ही चाली म्हणायला लागलो का बाबांनी मागं वळून पाहायचं आहे. बाबांच्या माझा पहिलं संभाषण तिथं झालं, जीवनेश्वर काळूबाबांच्या तिथं. मग त्यानंतर या भागामध्ये मी जेव्हा जेव्हा कीर्तनाला आलो तेव्हा तेव्हा माधव बाबा आणि तुकाराम बाबा हे दोन वक्ते, उत्तम वक्ते, पण माझ्या पुढं सामान्य कीर्तनकारापुढं उत्तम श्रोते म्हणून बसायचे. मी सांगतोय काय हे ऐकायला नाही, पण ह्या बाळाला जर कुठं लागत असेल काही तर खालून प्रमाण सांगायचं, काही एखादं प्रमाण आडलं तर सांगायचं. हे दोघं पुढं कीर्तनाला बसले का मला अजिबातच काळजी वाटत नाही. का बरं? एखादं प्रमाण आडलं तर नक्की सांगणार. आणि हे दोघं नसल्यावर मला अजिबातच काळजी वाटत नाही. का आडलेलं तुम्हाला काय त्यातलं अक्षर कळत आहे मला? काय काळजी धरायची? मोकळं मग हाणायचं, मोकळं हाणायचं. मग या दोन्ही साधूंनी मला अतिशय प्रेम दिलं. तुम्ही सगळे साक्षीदार आहात. मी जेव्हा जेव्हा कीर्तनाला आलो त्यावेळेस या दोन साधूला न्यायच दिलाय महाराज. मी माझ्या जीवनात काही लोकांचा विरोध पत्करला, पण चांगल्याला स्थान भेटलं. मी जास्त संस्कार माझ्यावर झाले. निवृत्ती महाराज वक्ते आणि बंडा तात्या कराडकर, ह्या दोन माणसाचं मी लईच ऐकलेलं आहे. त्याच्यामुळे थोडा गरम डोक्याचा बॉय. पण या दोन साधूला मी पूर्वांपार न्याय देत आलो आणि शेवटपर्यंत न्याय देणार महाराज. मग माधवबांचा परिचय झाला. मग बाबांनी या शिंदे गावामध्ये मग आमच्या दिलीप तात्याचा सप्ताह असेल किंवा परबत बाबाची पुण्यतिथी असेल, या दोनही उत्सवामध्ये अनेक वर्ष मी कीर्तन करतोय करीलही. बाबांच्या परमार्थाचं एक चांगलं रोपटं वाढलं. बाबांचा घराणा राजकारण आणि परमार्थ दोनही क्षेत्रामध्ये चांगला आहे. बाबांचं मध्यंतरी थोडासा आजार आला माधव बाबांना. दुखणं झालं, थोडेसे दुखण्यातून उठले आणि निवृत्तीनाथाची वारी आली. एवढं प्रेम होतं निवृत्तीनाथाच्या वारीवर माधवबाबांचं काही वादच नाही गड्या. ज्यावेळेस ही सगळी दिंडी तिथं पोहोचली, बाबा गाडीने आले आणि दिंडी पाहिल्यावर जशी एखादी नांदायला गेलेली सून फार दिवसाने आपल्या आईला भेटावं, जसं ती ओक्साबोक्षी रडावं, तसं माझी वारी घडली नाही मला माझ्या दुखण्यामुळं. सगळ्या गावाच्या टाळकऱ्यांना गळ्या पडून ओक्साबोक्षी रडणारे, म्हणजे वारीसाठी रडणारे एकमेव कीर्तनकार आमचे माधव बाबा आहेत. वादच नाही. पाकिटासाठी रडणारे तुम्हाला लई दाखवून देईन महाराज. मी फोटावर भेटत येईन, वड्यात भेटत येईन तुम्हाला. पण माधव बाबा वारीसाठी लॉकडाऊन पडलं तर लॉकडाऊनमध्ये 2 वाऱ्या कॅन्सल झाल्या. 2020-2021. एक दिवस माधव बाबांचा मला लॉकडाऊनमध्ये फोन आला. बोलता बोलता मला म्हणले, माऊली तुम्हाला वाऱ्या घडतील हो, पण आम्ही म्हातारे होत चाललोत. म्हणले कोरोनाने काय नुकसान केली, भरपाई केली, पण आमच्या 2 वाऱ्या झाल्या नाही. म्हणले आम्ही दिवसेंदिवस आता म्हातारे होत चाललोत. म्हणले या 2 वाऱ्या घडल्या आम्हाला घडणार नाही. मग गेल्या 23च्या 20 आणि 21ची रहित झाली. 22च्या वारीला बाबा आले आणि नंतर बाबा आजारी पडले. 23च्या वारीला बाबा, मी घरच्यांना म्हणलो बाबांना पाठवू नका. घरचे म्हणले बाळासाहेब महाराज आणि त्यांचे बाबांचे 4ही मुलं म्हणले नाही. बाबा ऐकनात म्हणले, बाबा गाडीत बसून का व्हायना पण जाणार. मग बाबा गाडीत बसून राहायचे. मी म्हणलो बाबा तुम्ही गाडीत बसून मी येत आहे. ते म्हणले हे विश्वरूप मला पाहायचं. मी पांडुरंगबा वैद्य यांना पाहिले. पांडुरंगबा वैद्य यांना साखर होती, आजार होता, ते चालू शकत नव्हते, तरी ते गाडीत 18 दिवस राहायचे. आणि सगळ्या दिंडीत, कोण्या दिंडीत बिगर टोपीचा पाखवाजा करत, ते त्यांच्याच हाताखाली शिकलेले होते ना. कोण्या दिंडीत बिगर बाबाला ते काय भाडभेड नव्हतीच महाराज. ते ईडी कार्य त्यांना आळंदीचा हजेरी मारुती प्रसन्न होता, ते हजेरीच घ्यायचे. कोणत्या दिंडीत गाण्याच्या चाली चालल्यात, कोणत्या दिंडीत शपक गवळणी बाबांची गाडी उभी राहिली, दिंड्या चालल्या, हे काय म्हणतो तू, ते सगळे म्हणणारे गरबडायचेच वैद्य महाराजाला पाहिलं. म्हणजे गाडीतून का व्हायना पण वारी आणि ते विश्वरूप माऊलीचं पाहायचं. मग माधव बाबाच्या आमच्या आत्ता झालेल्या वारीत बाबांच्या आमच्या दररोज गाठी पडायच्या. मग बाबांना माझं बाबा बरं वाटतंय ना. ते माऊली वारीत आल्यामुळं माझं आयुष्य वाढलं. म्हणले वा, ज्या माणसाला ज्याची सवय ती जर वस्तू त्या व्यक्तीला दिली तर त्या व्यक्तीचं हमखास आयुष्य वाढतं महाराज. बाबा वारीला गेले, वारीहून आले. मग मीच मागं लागलो या 4ही मुलांच्या की आपण बाबांचं एखादं पूजन करू. आणि तो हा 2 दिवसाचा सोहळा
तरीही बाबांना थोडंसं प्रकृतीने साथ दिली नाही. आणि परवा म्हणजे काल आणि परवा बाबांना थोडासा आजार वाढला, म्हणजे अटॅक आला बाबांना. लगेच आता मुलं हुशार आहेत बाबांची, लगेच मुलांनी पुतण्यांनी बाबांना दवाखान्यात दाखल केलं. डॉक्टरांनी सांगितलं ऑपरेशन करावं लागेल. आता ते अटॅकचा आजार आहे. महाराज त्या डॉक्टरचंही काय सौभाग्य असेल, त्याने माधवबाबांचं काय पूर्वजन्मीचं सुकृत असेल, वाडवडिलाची पुण्याई माधवबाबांची सेवा. त्याने सांगितलं हरिपाठ लावा, आणि बाबा महाराज सातारकर यांचा मोबाईलवर हरिपाठ लावला आणि हरिपाठामध्ये ऑपरेशन केलं. अटॅकमधून माणूस ह्या वयात मागं येतो का? ही फक्त भजनाची ताकद आहे महाराज, वादच नाही. भजनाची ताकद. माणसाला भजन घडलं नाही याची खंत वाटावी. तुका म्हणे देवा नाही भजन केली सेवा, भजन सेवा आमच्याकडून घडली नाही याची खंत वाटावी महाराज. वा, बाबांचं काल ऑपरेशन झालं आणि बाबा आज येऊन बसलेत. हा इतिहास आहे. अटॅक ज्या व्यक्तीला आला आणि ज्यांचं ऑपरेशन झालंय ते व्यक्ती कधी कीर्तनाला येऊन बसेल का? पण बाबा बोलले तर असं वाटतं बाबांचं ऑपरेशन झालंच नाही. ही सगळी शक्ती निवृत्तीनाथ महाराजांची, पांडुरंगाची, वारकरी संप्रदायाची ताकद आहे. याच्या पुढं स्वतंत्र उदाहरण देणं चुकीचं आहे महाराज. असं बाबांचं जीवन. मग पर्वत बाबा कीर्तनकार, माधवबाबा कीर्तनकार, माधवबाबांचे चिरंजीव आदरणीय हरिभक्तीपरायण बाळासाहेब महाराज हेही चांगले कीर्तनकार आणि अभ्यासू कीर्तन. आणि विचारतात एखाद्या अभंगाची काही शंका असेल फोन करून. माणसाला माहीत नसलं तर विचारलं पाहिजे महाराज. माणसाला हल्ली कोणाला विचारायची गरजच राहिली नाही, सगळं मोबाईलवर उपलब्ध झालं आहे. असो, पण बाळासाहेब महाराज विचारतात, चांगल्याला विचारून घेतात आणि सर्वांच्या मनात मन घालून राहतात. मग हे आयोजन नियोजन ठरलं, हा उत्सव ठरला. फक्त आज बाबांची प्रकृती स्वास्थ्य नसल्यामुळं आपल्याला सर्वांना बाबांचं पूजन म्हणावंसं मनसोक्त करता येईना. बाबांची पंचतुला करायची होती, काटा तयार आहे, साहित्य तयार आहे, पण बाबांच्या प्रकृतीला पाहून ह्या सगळ्या कार्यक्रमाला थोडीशी विश्रांती देऊन मग फक्त आज अभिष्टचिंतन आणि कीर्तन या दोनच अंगाने हा उत्सव पार पाडायचा ठरला. विठ्ठल असा हा पुण्यपावन परिवार, सगळ्याला घेऊन परमार्थ करणारा परिवार. आणि त्या परिवारातील वटवृक्ष आदरणीय माधवबाबा, देवराम पाटील या दोघांचाही शताब्दी महोत्सव करायचं भाग्य आपल्या सर्वांना लाभो, हीच पांडुरंगाच्या चरणी, निवृत्तीनाथाच्या चरणी प्रार्थना. म्हणून मी अभंगही तसाच घेतलाय. आकल्प आयुष्य. आज खरं सांदीपान महाराजांचंच कीर्तन होतं, पण आदरणीय सांदीपान महाराजाला एक घरगुती अडचण असल्यामुळं ते येऊ शकले नाही. तर मग संस्थेचं कोणीतरी एखादे कीर्तनकार असावे, येऊन गेले ते. आपण कीर्तनाला त्यांना आज अडचण होती म्हणून त्यांनी हे माझ्या वाट्याला कीर्तन दिलं. आणि माधवबाबांचं एक कीर्तन त्यांनी गाडीत बसून ऐकलं. ते परीक्षक आहेत. माधवबाबा संस्थेत बसले नाही, पण परीक्षकांपुढं परीक्षा मात्र दिली. विठ्ठल म्हणून अभंग नामदेव महाराजाचा घेतलाय पसायदान प्रकरणात. आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझिया सकळा हरीच्या दासा, कल्पनेची बाधा न हो कवने काळी, हे संत मंडळी सुखी असो. आजच्या अभंगात नामदेव महाराज हरिदासांसाठी, वैष्णवांसाठी आयुष्याचं पसायदान मागतात. विठ्ठल मानवी जीवनाला आलेल्या माणसाने दान द्यावं, पसायदान मागावं. विठ्ठल कोणताही रथ म्हटलं का रथाला दोन चाकं असतात, कोणतंही नाणं म्हणलं का नाण्याला दोन बाजू असतात, कोणतीही नदी म्हणलं का नदीला दोन थडे असतात. तसं मानवी जीवन हा एक रथच आहे, याला दोन चाकं आहेत. मानवी जीवन हे एक नाणं आहे, या नाण्याला दोन बाजू आहेत. मानवी जीवन ही एक गंगा आहे, या गंगेला दोन थडे आहेत. काय म्हणायचं आहे महाराज तुम्हाला? रथाला जशी दोन चाकं आहेत तशी मानवी जीवनरूपी रथाला दोन चाकं आहेत. कोणतं? एक आहे दान, एक आहे पसायदान. मानवी जीवन हे नाणं म्हटलं का त्याला छापा आणि काटा दोन बाजू राहतात. तसं मानवी जीवनाच्या या दोन छापा काटा बाजू आहेत. एक आहे दान, एक आहे पसायदान. गंगा म्हटलं का गंगेला दोन थड्या राहतात, उजवी थडी डावी थडी. तसं मानवी जीवनाच्या या दोन थड्यात एक आहे दानाची थडी आणि एक आहे पसायदानाची थडी. नदी व्हायचं म्हटलं का त्या दोन थडीशिवाय नदी वाहू शकत नाही. नाणं चलनात यायचं असेल तर छापा काटा पाहिल्याशिवाय येत नाही. रथ चालायचा असेल तर दोन चाकाशिवाय चालू शकत नाही. तसं मानवी जीवनरूपी गंगा, मानवी जीवनरूपी नाणं, मानवी जीवनरूपी रथ जर चालवायचा असेल या दोन गोष्टी कराव्याच लागतील. एक आहे दान, एक आहे पसायदान. विठ्ठल दान
म्हणजे देणे आणि पसायदान म्हणजे मागवून घेणे. मानवी जीवनाला आलेल्या माणसाने द्यावं, मानवी जीवनाला आलेल्या माणसाने मागावं. आता प्रश्न असा पडला असेल, द्यावं पण कोणाला द्यावं आणि काय द्यावं, मागावं कोणाला मागावं आणि काय मागावं, या 4 प्रश्नाची उत्तर म्हणजे आजचा अभंग आहे. मानवी जीवनाला आलेल्या माणसाने 5 जणाला द्यावं म्हणजे 5 जणाला दान द्यावं आणि मानवी जीवनाला आलेल्या माणसाने 5 जणांपासून पसायदान मागावं. आता ते 5 कोण आहेत पहिले शोधावे लागतील. मानवी जीवनाला आलेल्या माणसाने 5 जणाला द्यायचं दान द्यायचंय. कोण आहेत ते 5 जण? शास्त्रकार सांगतात, अतिथिर बालक पत्नी जननी जनकस्तथा पंचयते गृहिण पोषा इतरे च स्वशक्तितः. गृहस्थी माणसाने या 5 जणांचं भरण पोषण केलंच पाहिजे. वा. एक आहे अतिथी. अतिथी ही बालक म्हणजे मुलगा, पत्नी आपली पत्नी, जननी आई, जनकस्तथा. 5 जणाला दान द्यायचंय. आता दान म्हटल्यावर तुम्हाला जरा बोजा वाटला असेल की बा 5 जणांना द्यायचंय, तर त्या 5 जणातील एकच दान घराबाहेर जाणार आहे, 4 दानं घरातच येणार आहेत. 5 जणातील फक्त एकच घराबाहेरचा आहे. कोण? अतिथी. मग पुढं मुलगा, पत्नी, आई आणि वडील हे 5 जणातल्या 4 दानं घरातच येणार आहेत, फक्त एकच बाहेर जाणार आहे. हा असं आहे होय, सांगा मग लवकर. हा घरात येणार आहे म्हणल्यावर तुम्ही ऐकणारच ना, ते मला खात्रीच आहे त्याची. 5 जणांपैकी एकच बाहेरचा आहे, त्याला म्हणायचं अतिथी. अतिथीला द्यावं, 2 मुलाला द्यावं, 3 पत्नीला द्यावं, 4 आईला द्यावं, 5 बापाला द्यावं. कोणाला द्यायचं हे कळालं, दान. पण कोणतं दान द्यायचं हे तर सांगा. यांना ताप द्यायचा का? ताप नाही द्यायचा. काय द्यायचं आहे का? अतिथीला 3 दानं द्यायची, मुलाला 1 दान द्यायचं, पत्नीला 1 दान द्यायचं, आई वडिलाला 1च दान द्यायचं. विठ्ठल अतिथीला 3 दानं द्यायची. अतिथीला 3 दानं कोणती द्यायची? 1 अन्नदान, 2 द्रव्यदान आणि 3 सन्मानाचं दान. हे 3 दानं अतिथीला द्यायची. जन्मभर काटणी छाटणी केली, वर्षभर काटणी छाटणी केली, वर्षभर नांगरणी पेरणी केली, खतपाणी घातलं, पण माळ्याने एवढे बागासाठी कष्ट घेतलेत, पण त्या बागाला फळं तेव्हाच येतात जेव्हा त्या बागात वसंत ऋतू येतो. वसंताचा आला. कुठेत वसंतराव? फळी फुली फळी बहरला. इथं आज संतही आहेत, वसंतही आहेत. इथं साधक कीर्तनकार आहेत, सिद्ध कीर्तनकार आहेत, तर काही प्रसिद्ध कीर्तनकार सुद्धा आहेत. महाराज वा. हा नाशिकची वारीच भरली का काय असं वाटू राहिलंय. सगळे कीर्तनकार आज इथे एकत्र आलेत. मिनी कुंभमेळा वारकऱ्याचा. विठ्ठल वसंत ऋतू आला का त्या शेतकऱ्याने केलेल्या कष्टाला फळं फुलं लागलीच म्हणून समजा. जन्मभर शस्त्रविद्या शिकला, त्याचं सौभाग्य रणांगण. वा. क्षत्रिये बहुत पुण्य अर्चिजे तै ऐशे झुंजलाही जे ज्ञानोबाराय म्हणतात. जैसे वाटे जाता आढळी जे चिंतामणी. ज्ञानोबाराय म्हणतात अनेक कष्ट केले माळ्याने, वसंत ऋतू आला म्हणजे माळ्याने केलेल्या कष्टाला फळं फुलं आली. अनेक वर्ष शस्त्रविद्या शिकला, त्याचं सौभाग्य रणांगण. अनेक वर्ष गायन शिकला, त्याचं सौभाग्य पंढरीची वारी. अनेक वर्ष पखवास शिकला, त्याचं सौभाग्य पंढरीची वारी. अनेक वर्ष कीर्तन शिकला, त्याचं सौभाग्य तीर्थक्षेत्रातली सेवा. हे झाले दृष्टांत. तसं सिद्धांत. अनेक वर्ष ग्रस्ताश्रम केला, त्या ग्रस्ती माणसाच्या जीवनात वसंत ऋतूचं आगमन म्हणजे अतिथीचं आगमन आहे. महाराज अतिथी घरी आला, अतिथी देवो भव. का ग्रस्त आश्रमाला फळं फुलं लागलीच म्हणून समजा. मग आलेल्या अतिथीला 3 दानं द्यायची. 1 अन्नदान द्यायचं. ग्रस्ती माणसाचा सर्वात मोठा धर्म 5 बोटाचा धर्म. दारातून कोणी विन्मुख जाता कामा नये. विमुख गेली या अतिथी ने सुकृताची संपत्ती. आली या अतिथा मनात से पुढे. आली या अतिथा मनात से पुढे. आली अतिथा मनात से पुढे. आली अतिथा मनात से पुढे. आपुले रोकडे सत्व जाय. आपुले रोकडे सत्व जाय. आपुले
अतिथी विनमुख दौडू नका. त्याला 2 भाकरी द्यायच्या ना, 1 द्या. 1 नाही देता आली अर्धी द्या, अर्धी नाही देता आली चतकोर द्या. नाही भाकरी देता आली मायबाप पाणी द्या, पण त्याला विनमुख दौडू नका. आलेल्या अतिथीला अन्नदान द्यावं पहिलं दान. दुसरं दान आहे द्रव्यदान द्यावं. अन्नदान करत असताना जर ताटाला दक्षिणा लावली नाही तर तो तामस यज्ञ ठरतो. मंत्रहीनम अदक्षिणम. हो, दक्षिणा दिली पाहिजे. तिथून पुढंच दक्षिणेला जरा बळकटी भेटली असो. अन्नदान द्यावं. ताटाला वटकावणं लावावं. का बरं? पातळ भाजी आहे, वटकावणं असलं पाहिजे. लाकडाचं लावतो, चालणार नाही, यम लाकडं घालील. बरं. द्रव्यदान द्यावं, यथाशक्ती द्यावं. 2 पैसे द्यावे. कशाला पाहिजे अतिथीला? लागतील त्याला बेड्या काढायला, तुला काय पडलंय त्याचं? शास्त्र सांगताय तेवढं ऐक, दाट बोलू नको. वा. पहिलं अन्नदान द्यावं, दुसरं द्रव्यदान द्यावं. नाही अन्नदान देता आलं तरी चालेल, नाही द्रव्यदान देता आले तरी चालेल, पण तिसरं दान अतिथीला द्या. कोणतं? सन्मानाचं दान. दारात अतिथी आला तर त्याच्यावर कुत्री सोडू नका. काही दारात अतिथी आला का त्याला देतं काय नाही, राग बघत येत, हे बऱ्या कुत्रं सोड रे त्याच्यावर. याला म्हणतात भीक नको पण कुत्रावर, यालाच म्हणतात बघा. कुत्रं सोड देत नवनाथ महाराज. अशी काही माणसं आहेत किती देत कुत्रं सोडून अतिथीवर. आम्ही मधुकरी मागायला जायचो, मधुकरी हो पुढच्या घरी, असे लोक म्हणायचे. हो, एखादा जर अतिथी एखाद्याच दारात काही मागायला आला, लोक देत नाही पण वाढीव बांधकाम लय करतात. तुला आमचंच घर दिसलं का? अख्ख्या गावाचा काय झाड झाला का? अरे तुला द्यायचं नसेल तर देऊ नको, पण ही श्वान रूपी कुत्री त्याच्या पाठीमागं का लावली महाराज? वैखरी रूपी कुत्री का त्याच्या पाठीमागं लावली? अजिबात पाठी लावू नको. त्याला सन्मानाचं दान दे. शास्त्रकार सांगतात 3 माणसाला देव घरातलं खाऊन देत नाही. घरी सगळं तयार होतं पण घरचं देव त्याला खाऊ देत नाही. 3 माणसाला घरात गुलाबजाम केले तरी गुलाब पाहूनच जाम होतो. काय? गुलाबजाम पाहून होतो असं. 3 माणसाला देव घरचं खाऊन देत नाही. बारीक आहे का? कोण आहेत 3 माणसं? एक, ज्याने गुरुभक्तीपासून पाठ फिरवली तो. दुसऱ्या अध्यात्म व्याथा. ज्याने दारात आलेल्या अतिथीचा आदर केला नाही तो. आणि 3, आपल्या भावबांधाला सोडून गेलाय तो. ह्या 3 माणसाला देव घरचं खाऊ देत नाही. 1, विमुख होईल गुरुभक्ती. 2, आदरो न करेल अतिथी. हे लागत आहे मला. आणि संतोषो नेदिल ज्ञाती आपुले. जो आपल्या भावबांधालाच आडवा पाय घालतोय, भावबांधाची पाईपलाईन जाऊ देत नाही, त्याचा ऊसाचा ट्रॅक्टर निघू देत नाही, कांद्याचा ट्रॅक्टर निघू देत नाही. ह्या 3ही माणसांनी बारीक आहे का? ज्याने गुरुभक्तीपासून पाठ फिरवलेली आहे, ज्याने अतिथीचा आदर केला नाही, आणि ज्याने आपल्या भावबांधाला आडवा पाय घातलाय. रस्ते अडवणारे, पाईपलाईन अडवणारे जरा बारीक आहे का? लाईट अडवणारे हे बारीक आहे का? मग तया थोर अपाव आहे. या तिघांलाही थोर अपाव आहे. काय? यांच्या मग इडी लागते आपलं. मग तया थोर अपाव आहे. हातीचे ते सर्व जाय. या तिघांच्या हातातलं सगळं जातं. देखा प्राप्तही न हे भोग भोगो. ज्ञानोबराय म्हणतात प्राप्त भोग देव त्यांना खाऊ देत नाही. प्राप्त म्हणजे घरातलं खाऊ देत नाही महाराज. या 3 माणसाला ज्याने अतिथीचा अनादर केलाय, जाती बांधवाला आडवा पाय घातलाय, गुरुभक्तीपासून पाठ फिरवलेली, या 3 माणसाला देव खाऊ देत नाही. म्हणून अतिथीला ही 3 दान द्या. 1 अन्नदान, 2 द्रव्यदान, 3 आदराचं दान. वा. एकच दान बाहेर गेलं, आता 4 दान घरात यायची. अतिथी बालक. आपल्या मुलाला 1 दान द्या. आपल्या मुलाच्या नावावर बँक करून द्यायच्या लय भानगडीत पडू नका. तुम्ही मेले का बँक त्याच्या नावाची होणारच. बंगला त्याच्या नावचा करून द्यायच्या भानगडीत पडू नका. तुम्ही फक्त मसनवाट्यात जाऊन झोपा, त्याचं नाव लागलंच म्हणून समजा बघा. वा. आणि घरची शेती त्याच्या नावची करून देऊ नका. आपला मुलगा जर नाशिकला शिकत असेल तर तुम्ही त्याला दर महिन्याला भेटायला जा, पण जात असताना बँकेचे कागदपत्र घेऊन जायचं नाही. बघ, त्याला घराचे कागदपत्र घेऊन जायचं नाही, त्याला जमिनीचे कागदपत्र घेऊन जायचं नाही. मग काय घेऊन जायचं? त्याला भेटायला जात असताना गाथा आणि ज्ञानेश्वरी घेऊन जायचं महाराज. जेणेकरून त्या मुलाला संस्काराचं दान लागल. मात्या पित्याचं उचित इस्टेट त्याच्या हातात देण्यात नाही. व्यवहारात इस्टेट कोणी दिलो, पारमार्थिक इस्टेट त्याच्या हातची देतो, त्याला जाणते माता पिता म्हणतात. हे त्यांचं उचित आहे. तो का म्हणे माता पित्याचे उचित.
कागदपत्र दिल्याने, बंगल्याचे कागदपत्र दिल्याने, शेतीचे कागदपत्र दिल्याने त्याचं हित होईल? स्वहित नाही होणार. स्वहित म्हणजे आत्महित, की ज्या तुका म्हणे आता लाभ नाही अपरता. वा, आपल्या महाराष्ट्रात नगर जिल्ह्यात एक प्रसिद्ध कीर्तनकार आहेत तुकाराम वडुलेकर. तुम्हाला माहिती, सबलस माऊलीचे वडील उद्धव महाराज वडोलेकर, त्यांचं नाव उद्धव वडोलेकर. त्यांचे वडील होते तुकाराम वडोलेकर. हे पैठणकर वारकरी, पैठणकर धर्मशाळा आळंदीत आपल्या कदम साहेबांच्या आशा. तुम्ही तर तिथं राहायलाच होते, वादच नाही. आणि मग तुकाराम बुवा यांचा मुलगा उद्धव महाराज सबलस, पूर्वी काय महाराज नव्हते, शाळेत शिकायला होते. आणि त्या गरिबी परिस्थितीत त्याच गावातला एक मनुष्य, त्याचा मुलगा आणि उद्धव महाराज दोघं एकाच शाळेत शिकायला होते. तो म्हणला, तुकाराम बुवा तुम्ही पंढरीची वारकरीत, मग तुमची परिस्थिती अनुकूल नाही, मग तुमचा मुलगा आणि माझा मुलगा, आम्ही दोनही मुलांना मी इंजिनियर करतो, सगळा खर्च मी करतो. तुकाराम बुवा पैठणकर म्हणले, तुमची सहानुभूतीला मी दाद देतो, पण माझा मुलगा मला इंजिनियर करायचं नाही, तो इंजिनियर होईल आणि वारी सोडून दे. माझा मुलगा भीक मागन पण वारीच करील, होईल भिकारी पंढरीचा वारकरी. आणि त्याने एक मुलगा, तो दोघं सगळं शिकत होते, एक मुलगा इंजिनियर झाला. आणि आता उद्धवबा हे आळंदीत आले, संस्थेत घातले, संस्थेत शिकले ना, चांगले कीर्तनकार आहेत. मला उद्धव महाराज सबलं एकदा कीर्तन ऐका. कीर्तन ऐकल्यावर तुम्ही म्हणता हे बुवा परत बोलवा, खरंच ऐकण्यासारखं आहे. पताका खांद्यावरून इतकं गोड कीर्तन करतात, खरंच ऐका महाराज. उद्धव सबलस पण प्रसिद्ध नाहीत, आता गावगाव असो ते सांगायचं मागायचं आहे, चांगल्याचं तुम्ही ऐकणार नाहीत, खरंच ऐका. उद्धव महाराज सबलस फार गोड कीर्तनकार आहेत. संपला माझा विषय. त्यांनी हित नाही केलं, स्वहित केलं बाळाचं, हे सांगायचं. मुलाला संस्काराचं दान द्या. वा, त्याला गाथ्याचे संस्कार लावा. ज्ञानेश्वरीच्या आळंदीत एक बाळ 7वीला आहे, त्याने गाथाही पाठ केला, ज्ञानेश्वरी पाठ केलं. त्याचं नाव हेरंब देशमुख. वडील नाहीत, आई लोकांचं धुणं भांडं करती, पण मुलाचा शाळेतही 1 नंबर येईल. सगळं गाथा पाठ केला, ज्ञानेश्वरी पाठ केली ना, आता भागवत पाठ करू राहिले. आणि एक बाळ असं आहे, ते 3रीत नाही, 2रीत का 3रीत आहे काय नाही, परवा आता 4थीत आहे, 4थीत आहे, 4थीत बाळ. आता ते बाळाचं नाव ध्यानात नाही माझ्या. त्या मुलाने ते बाळ पोटात असताना आईने 108 पारायण केली ज्ञानेश्वरीची. मुलगा जन्माला आला आणि मुलगा 4थीत जाईपर्यंत सगळी ज्ञानेश्वरी पाठ केली. ज्ञानेश्वर महाराज संस्थान आणि वारकरी शिक्षण संस्थेचे आमचे गुरुवर्य मारुती बाबा दोघांनी एकत्रित येऊन दिवाळीत त्या मुलाचाही सत्कार केला आणि त्या माऊलीचा आणि तिच्या मालकाचाही सत्कार केला. अशी मुलं व्हावी, नाहीतर पुत्र झाला चोर, माय बापा हर्ष थोर, आमचंच पोर आहे, गावाला गंडीत आहे, आमचंच आहे, वर याचा अभिमान. असं मुलाला संस्काराचं दान द्या. संस्कार असले पाहिजे मुलांना. वा, विठ्ठल अतिथीला 3 दान द्यायचं: अन्नदान, आदराचं दान, द्रव्यदान. आपल्या मुलाला एकच दान द्यायचं, त्याला संस्काराचं दान. पत्नीला 1 दान द्यायचं, काय? सन्मानाचं दान. कधीही बायकोला टोमणे मारून बोलायचं नाही, मारायचं तर नाहीच नाही. मी संभाजीनगर जिल्ह्यात कीर्तनाला जातो, तिथं बायकोला लक्ष्मी म्हणतात. महाराज, जालना जिल्हा, संभाजीनगर जिल्हा, कैलासराव, आमच्या घरात आज आमची लक्ष्मी नाही असं म्हणतात. आपल्याकडं आमचं विराड घरी नाही. काय बैलगाडीत घालून नेलं का कुठं, का ट्रॅक्टरमध्ये नेला? विराड विराड म्हणते, लक्ष्मी म्हणा ना. पत्नीचा आदर करा. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. ज्या घरात माऊलीचा अनादर होतो तिथं लक्ष्मी राहत नाही महाराज. कारण ती लक्ष्मीचं फक्त तुम्ही बी तसं गुणाने राहा. नाही, तुमची बाजू घेतली म्हणजे यांच्या डोक्यावरच हात नाही ठेवायचा असं. नाही, एक बाई तर म्हणली, मी माझा मालक लगेच वाहिली काढला. म्हणले का? ज्ञानेश्वरीतलेलं आहे, तरी झडझडो नी वाहिली निघ. अरे वाहिली निघ नाही, वहिला निघ. आता काय ऐका, पत्नीला सन्मानाचं दान द्या. खाली राहिले वडील आणि आई, ह्या दोघांना एकच दान द्यायचं. कोणतं? सेवेचं दान. तुम्ही काशीला जाऊन सेवा नाही केली तरी चलल, पंढरपूरला जाऊन सेवा नाही केली तरी चलल, गाणगापूरला जाऊन सेवा नाही केली तरी चलल, घरी जरी आई वडिलाची सेवा केली. कारण का? त्या ज्या तीर्थाला जातात तुम्ही, त्या सर्व तीर्थांपेक्षा श्रेष्ठ तीर्थ माता पिता तीर्थ सांगितलेले. सकळ तीर्थाची धुरे. धुरे शब्दाचा अर्थ श्रेष्ठ. एक मला शंकर सोसायटीचा सभासद भेटला, म्हणला बघा धुराचा विषय आला इथं. अरे म्हणलं तो नाही बाबा, धुरे शब्दाचा अर्थ आहे श्रेष्ठ. लोकाला कोणाचा असं अहिल्या, सीता, द्रौपदी तारा, त्यात आमची पापेची आई तारा, म्हणजे मग आमचं पहिलं मान असं.
अरे शास्त्र काय सांगते बा, धुरे म्हणजे श्रेष्ठ. तो का म्हणे हरिहर आयशे सांडून धूर योगा माझी योगू धुरेचा हा ज्ञानोबा म्हणतात. धुरेचा अभयसना, धुर म्हणजे श्रेष्ठ. वा, आई वडील हे सर्व तीर्थातलं श्रेष्ठ तीर्थ आहे. तया सेवेसी कीर शरीरे लोन कीजे, मात्या पित्याची सेवा करा. 5 जणाला दान द्यायची सांगितली, झाली दान सांगून झाली. दान पहिलं चक्र रथाचं, नाण्याची पहिली बाजू, गंगेची पहिली थडी, दान. दान द्यायचं, अतिथीला 3 दानं द्यायची सांगून गेलो. मुलाला 1 दान द्यायचं संस्काराचं, पत्नीला सन्मानाचं, आई वडिलाला सेवेचं दान द्यायचं. वा, मला दान द्यायचं कळलं, पसाय दान सांगा. मागायचं कसं हे सांगा. तर 5 जणाला मागायचं, काय काय मागायचं तेही ऐका. कोणाकोणाला मागावं शास्त्रकार सांगतात. विठ्ठल आईला मागावं, बापाला मागावं, समाजाला मागावं, देवाला मागावं, आजच्या अभंगात संताला मागावं. आजच्या अभंगात हा अभंग तसा संतपर प्रकरणातला शेवटचा आहे बरं का. नामदेव महाराजाच्या गाथ्यात संतपर प्रकरणात शेवटचा आहे. सर्व संतांचं वर्णन केलं, मग शेवटी पासायदान मागितलंय. संतपर प्रकरणातला शेवटचा अभंग आहे, एकच अभंग आहे पासायदान प्रकरणातला. आईला मागावं, काय मागावं, मातु स्नेहम. बर, बापाला मागावं काय, पितुराशीर्वादम. समाजाला मागावं जनमेलात कृपा. देवाला मागावं देवात अभयम. बर, आणि साधूला काय मागावं ते येईल अभंगात. मातु स्नेहम, जन्मभर आईची सेवा करा. आणि मग आईचा वृद्धापकाळ जवळ आला, तुमची सेवा करून आई प्रसन्न झाली आणि आई म्हणली बाळ्या काय मागायचं ते माग. मग तुम्ही काय म्हणायचं, त्या भावाची जमीन माझ्या नावाची करून दे. तसं नाही, आईला फक्त स्नेहाचं दान म्हणजे प्रेमाचं दान मागा, कारण आई प्रेमाचा सागर आहे. कोणीतरी म्हटलंय, मला काही सांगता यायचं नाही. असो, तुम्ही जगात कुठेही फिरा, निरपेक्ष प्रेम फक्त आईकडे भेटत. आईशी कळवळ्याची जाती करीना भाविन प्रीती, करीला भाविन प्रीती. हेतू ठेवून प्रेम करतात, पण निर्हेतुक प्रेम करणार एकमेव पात्र आहे आई. करी लाभाविन प्रीती म्हणजे निर्हेतुक प्रेम. प्रत्येक काहीतरी लाभ पाहून प्रेम करतात. घरात 10 माणसं राहतात आणि 1 मांजर राहते. बघा, ते मांजर 9 जणांना हात लावून देत नाही, हाताला फेर 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 धावून येतोय बघा. पण 1 जणाच्या होऊन मांडीवर बसते, त्यांनी नुसता पाठीवर हात जरी फिरवला तरी गुर्र 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 गुर्र. का बरं, ते त्याला रोज दूध ठेवतोय म्हणून. तुम्ही दूध ठेवू नका, फक्त नाही मांजर धावलं तुका म्हणे लासी माया नाच बी ते कशी धावून जाते. लासी म्हणजे मांजर. वा, घरात 10 माणसं आहेत आणि दारात 1 कुत्रा आहे. इतर कोणी माणसं आली तरी कुत्रा शेपूट हालत नाही, उठून उभा राहत नाही, उलट धाव धाव जातोय. पण जो त्याला रोज तुकडा टाकतो, कुत्रा त्याला पाहून शेपूट हालतो, त्याच्या अंगावर पंजे टाकतो. कुत्रा प्रेम करतो हेतू ठेवून, मांजर प्रेम करतं हेतू ठेवून, घरातले सगळे हेतू ठेवून प्रेम करतात. आईचा बाळापासून काय हेतू आहे मला? काही हेतू नाही. जिल्हाधिकारी कार्यालयात काहीतरी काम निघालं, सकाळ सकाळ मुलाने आंघोळ केली, आईने फक्त कपभर चहा केला. अरे बाळ्या थांब, तुला नाश्ता करून देते. नाही आई, मला पहिलं कामाला जायचं. गेला कामाला, नाश्ता केला नाही, फक्त कपभर चहा प्याला. संध्याकाळ झाली, 10 वाजले तरी पोरगं येईना. स्वयंपाक करून तयार होता. मग सुनबाई म्हणली आत्या आता त्यांना यायला वेळ लागेल, म्हणजे तिच्या मालकाला म्हणजे हिच्या मुलाला. मग घ्यायचं का दोघीने जेवण? आई म्हणली नाही ग सुनबाई, पोरी तू जेवून घे, माझा बाळ्या आल्याशिवाय मी जेवणार नाही, तू घे जेवण. मग ते म्हणजे ठीक आहे आत्या
मी तुमची आज्ञा नाही मोडीत, मी जेवून घेते. मग तिने जेवून घेतलं. जेवली, झोपली, नुसती झोपली नाही, खालवर घालून झोपली आणि घोरायला लागली. पलुसकर घराण्याचा खर्ज लावला. तुम्हाला नाही कळायच्या गायकांना विचारा पलुसकर घराणं कशात नाही. पलुसकर घराण्याचा खर्च लावला आणि मग 11, 11:30 वाजता बाळ्याची दारात गाडी आली. गाडी 5 वाजल्यानंतर आईने लगेच दारात पाय धुवायला बादलीभर पाणी ठेवलं, तांब्या ठेवला आणि 2 ताटं वाढली. मग बाळ्याने हातपाय धुतला, ताटं येऊन बसला. घरात ताटं 2च वाढली तर जेवायला माणसं किती राहिलेत? 2च राहिलेत. लक्षात आलं पाहिजे ना. आई म्हणली, बाळ्या अरे सकाळी फक्त कपभर दूध असा घेतला, सकाळी कुठं जेवला नाही, जेवला आणि संध्याकाळी ही जेवणाची वेळ, एवढ्या उशीर येतो. चल मी तुझ्यासाठी जेवायची थांबलेली बघ. दोघाला ताट वाढून घेतलंय. आई थांबली आपल्यासाठी जेवायला. मग बाळ्या म्हणतोय, पप्प्याची आई जेवली का? नाही का? बाळ्याला हाता खालून काढा. जी आपल्यासाठी जेवायला थांबली तिची चौकशी नाही आणि जी झोपली पलुसकर घराण्याच्या खर्जात गोरती ती जेवली का? बाळ्यासकट तिला यमनात घालून पुण्यतिथी साजरी करा. अरे जी आई आपल्यासाठी निर्हेतुक प्रेम करते तिला तुम्ही विसरला असाल, मानव कसं म्हणायचं? विठ्ठल. जन्मभर आईची सेवा करण. आईला म्हणायचं फक्त तुझ्या प्रेमाचा हात माझ्या डोक्यावर ठेव. जगात कुठं गेलो तर मला प्रेमाला कमीच पडलं नाही पाहिजे. फक्त ज्याच्यावर आईच्या प्रेमाचा हात आहे ना ते कुठं जाऊ द्याव, त्याला तिथं प्रेमळ माणसं भेटत येतच महाराज. म्हणून आईची सेवा करण, फक्त प्रेमाचं दान मागा. मातो स्नेहम, स्नेह म्हणजे प्रेम. बापापासून काय मागावं? जमीन नाही, पितुर आशीर्वादम. तो का म्हणे पितू आशीर्वाद देती, तुका म्हणे पितृ आशीर्वाद तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती. कल्याण इच्छेती व्हावे तया, कल्याण इच्छिती व्हावे तया. आशीर्वाद घ्या महाराज. ज्याच्या पाठीमाग बापाच्या आशीर्वादाचा हिमालय उभा आहे, जा जगात त्याला कोणत्या कामाला आडवं येणार नाही. तुम्ही नको त्याचे आशीर्वाद घेतात. महाराज तुमचा आशीर्वाद काय? त्याच महाराजाला बापाचा आहे का नाही कोणाच ठाऊक, पण तू लागला महाराजाचा आशीर्वाद घ्यायला. कोणी महाराजां स्वामीन बापून आम्मान कोणाचा आशीर्वाद घेऊ नका, फक्त बापाचा आशीर्वाद असला पाहिजे. मग आता काय करावं लागेल? काहीच करायचं नाही. रोज बापाचं दर्शन घ्यायचं. नमस्कार फुकाचा, आशीर्वाद लाखाचा. ही म्हणे बरं का, प्रमाण नाही. नाही तर एखाद्या वेळेस चालला होता त्याला नमस्कार नाही, मग आम्हाला हे उलगडून सांगावं लागत. लोक आता काही म्हणायला लागले टाळावर. वा, नमस्कार फुकाचा, आशीर्वाद लाखाचा. इथं बाप कोणाला हात वर करा बरं, मोकळ्या मनाने करा, नाही तर तुम्ही बाप नाही होणार. सगळे हात वर करा, घ्या हात खाली घ्या. रोज बापाच्या पाया पडतो, करावर हात वर. नाही का तुम्हाला ओला फोक काढा? अरे काय बबड्या हो, काय तीर्थ काशी करशी गंगा. कशाला घरी आई बापाचं रोज दर्शन घ्या. ते नसते तर जग पाहायला भेटलं नसतं बाबड्या. त्यांनी जग दाखवलंय, त्यांनी आपल्याला घर दिलंय. त्यांची जमीन आपण खातो. एवढी जमीन मिळवायला किती पैसे लागतील नामदेव बुवा? आज बापाने 5 एकर जमीन दिली. 5 एकर जमीन घ्यायला किती लागतील? फक्त त्यांच्या पोटी जन्माला आलो, जमिनीची वाटेकरी झालो नाही, आयते मालक झालो. त्यांच्या घरात राहतो. आम्ही बंगला बांधलाय. अरे पण जागा नसते, तो बंगला काय झाडावर बांधला असता का? त्यांच्याच जागेत बांधला ना बाबड्या, असं आहे. आणि म्हणून बापाचा आशीर्वाद घ्यावा, वाडवडिलाचा आशीर्वाद असावा. भीष्माचार्य हे वाडवडील होते कौरव पांडवाचे.
कौरव दर्शनाला यायचे आणि पांडव दर्शनाला यायचे. युधिष्ठिर रोज दर्शनाला यायचा, दुर्योधन रोज दर्शनाला यायचा. दुर्योधन दर्शनाला आला का हे म्हणायचे, भीष्माचार्य वाडवडील म्हणायचे आयुष्यमान भव, आणि युधिष्ठिर पाया पडला का ते म्हणायचे यशस्वी भव, विजयी भव. दुर्योधन म्हणले मला का नाही म्हणत विजयी भव, त्याला पाहून म्हणता विजयी भवन, मला म्हणता आयुष्यमान भव. दुर्योधना तू गुणाचाच तेवढा आहे म्हणजे म्हणून तुला आयुष्यमान भव, पण विजयी भव हा आशीर्वाद माझा पांडवालाच राहील, वादच नाही मला. वाडवडिलाचा आशीर्वाद घ्या. म्हणून अजून काही जण म्हाताऱ्याला धरून येत महाराज का, वाडवडिलाचा आशीर्वाद असल्याशिवाय तू तरी स्वरात आणि जोरात वाजणार नाही. असं आहे. असो मला सांगण्याचा इत्यर्थ असा की आईपासून स्नेहदान मागा, बापापासून आशीर्वादाचं. ज्याला बापाचा तळतळाट आहे ना, राम 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 राम, त्याचं कधीच बरं नाही होणार. आता बरं होईल. अरे बाबडे ते म्हणून कोणी म्हणणार बापाचा तळतळाट आहे पण मी कसा पुढं गाडी गेली. चेंडू ज्या वेगाने पुढं जातो ना त्याच वेगाने मागं येतो. भिंतीला आणून पहा, ज्याने बापाचा तळतळाट घेतलाय त्याचं वाटोळं होणार नाही, मग खकाना हमखास होणार, खकानाच होणार. बापाचा तळतळाट घेऊ नका विठ्ठल. वाटोळा असं आहे, सगळे बापाची येऊन बसले. तुम्ही पोरं आणायला पाहिजे होती आज कीर्तनाला. मला चांगले घालवून खुंट आधी करावा बळकट झाला असतं बघा. आईपासून प्रेमाचं दान मागा, बापापासून आशीर्वादाचं दान मागा, समाजापासून कृपेचं दान मागा. जनमेलात कृपा, जनमेला, जनमेला म्हणजे समुदाय, जनसमुदायापासून कृपेचं दान मागा. समाजाची जन्मभर सेवा करा. समाज प्रसन्नाला काय हवंय काय नाही अशीच सेवेची संधी द्या. अशीच नव्हे, अशीच तर नव्हेच नव्हे, अशी नव्हे मग अशी संधी द्या. वा. तुकाराम महाराज म्हणतात कृपा की भरवस फाट्यावरला सप्ता, याच्यात सक्सेस झाला का बुवा बिगर ठरवता येणार आहे ना. असं आहे. माणसं धरायला शिका बघा. गावगाव गेले का तुम्हाला माणसं उभी करा तुमची, आणि ती येणे मिळत नाही, फक्त येणेच मिळतात महाराज. प्रेम करा, माणसं लाग. आज माणसं तयार येतो, माणसं दार उघडून आपल्याकडे यायला तयार आहेत. तुम्हीच दारं लावलीत आणि त्याच्यामुळं माणसं येणार बघा. असं आहे. फक्त समाजापासून कृपेचं दान मागा, देवापासून अभयाचं दान मागा. कारण सध्या सगळ्याच्या पाठीमागं भय लागलंय. उठा उठा जागा पाठी, भय आले मोठे. पंढरे वाचोनी तुझा धाव नाही कोठे. पाठीमाग तुका म्हणे वाहे मरणाचे भय, रक्षणा उपाय करून असे. मग पांडुरंगाची सेवा करा, फक्त अभयाचं दान मागा. तुका म्हणे आता अभयदान करा, मना विश्वंभरा दिले ऐसे अभय देवोनी, करावे सादर रक्षण तो विसर पडोने दि. भगवंता अभयाचं दान द्या. आईपासून मागा प्रेमाचं दान, बापापासून मागा आशीर्वादाचं दान, समाजापासून मागा कृपेचं दान, देवापासून मागा अभयाचं दान. खाली राहिले संत. संतापासून काय मागायचं, बोटाकडे लक्ष द्या. संतापासून आपल्यासाठी एक मागायचं, समाजासाठी एक मागायचं, आणि समाजातल्या चांगल्या घटकासाठी एक मागायचं. काय 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 परत आहे का, हे तिसरं आजच्या अभंगात. आपल्यासाठी संतांजवळ काय मागायचं, ज्ञानदान. आपल्यासाठी ज्ञानदान मागा. वैयक्तिक जन्मभर साधूची सेवा करा, त्याचा मठ मागू नका, त्याची दिंडी नावची करून घेऊ नका. ते तुम्हाला आपोआप भेटत चालत पुढं. फक्त साधूकडून ज्ञानाची अपेक्षा करा, कारण ते तिथंच भेटतं. गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अतिदेश. मग गुरुची सेवा करा. तनु मनो जीवे चरणाशी लागावे, अगरवता करावे दास्य सकळ, आणि मग ते ज्ञान आपल्याला देतात. ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आती आणावे, तरी संताया भाजावे. आपलं संताया भाजावे, भाजू नका त्यांना, भजावे सर्वस्वेशी. साधूची सेवा करा आणि ज्ञानदान मागा. मग अपेक्षित आपुले जे सांगा ती पुशिले, जेणे अंतकर्ण बोधले संकल्पानये. वा. साधूपासून ज्ञानदान मागा आपल्यासाठी, साधूपासून समाजासाठी मागा. काय, सुखाचं दान.
ज्ञानोबरायाने पसायदानामध्ये समाजासाठी मागितलंय. निवृत्तीनाथांपुढं ज्ञानोबरायाने ग्रंथ लिहून पुढं ठेवला. माऊली म्हणतात, नाथा या ग्रंथाच्या पुण्याच्या संपत्तीने समाज सुखी व्हावा एवढंच मला दान द्या. किंबहुना मी सुखी नाही, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिन्ही लोकी भजिजो आदी पुरुखी. सर्व समाज सुखी व्हावा एकदा नाही मागितलं, तीनदा मागितलं. पुढती या ग्रंथ पुण्य संपत्ती सर्व सुखी सर्व भूती संपूर्ण होईजे. तीनदा का मागितलं? तीनदा मागितलं का भेटतं म्हणून. मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. तीनदा म्हटलं का भेटतं असं आहे. बरं, म्हणून पुढती संपला विषय. आपल्यासाठी बघा ज्ञानदान, समाजासाठी बघा सुखाचं दान. सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. याचे 2-3 पाठभेद आहेत. आपल्यासाठी मागा ज्ञानाचं दान, समाजासाठी मागा सुखाचं दान. पण समाजात एक घटक असा आहे की जो हरिदास आहे, वैष्णव आहे, समाज व्यवस्था त्याच्याकडे पाहून वागते. एक आदर्श कोणी व्यक्तिमत्व आहेत. अशा साधूवर्यांसाठी साधूजवळच आयुष्याचं पसायदान मागा. अभंगाच्या अकल्पा आयुष्य समाजातल्या चांगल्या घटकासाठी चांगलं मागा. काय मागा? आजच्या अभंगात शिकवलंय ते. पहिल्या चरणाचे 2 भाग पाडायचे. माझिया सकळा हरीच्या दासा अकल्प आयुष्य व्हावे, हा पहिला भाग. आणि हरीच्या तया कुळा अकल्प आयुष्य व्हावे, दुसरा भाग. वा, हरिदासांनाही आयुष्य भेटो, त्यांच्या घराण्यातल्या माणसालाही आयुष्य भेटो. वा, असे 2 अर्थ आहेत पहिल्या चरणाचे. माझिया सकळा हरीच्या दासा अकल्प आयुष्य व्हावे, चांगल्या माणसाला भरपूर आयुष्य भेटावं. का बरं? गावात घरातली मुलं आईबापाकडे पाहून वागतात, शाळेतली मुलं मास्तरकडे पाहून वागतात, कार्यकर्ते नेत्याकडे पाहून वागतात, समाज साधूकडे पाहून वागतो. मला एथ वडील जे करीती तया नाम धर्म ठेविती. मग समाजाला चांगलं प्रतिबिंब समाजापुढे जर उठायचं असेल तर बिंब चांगलं असलं पाहिजे. ज्या रस्त्यावरला नंबऱ्या चांगला त्या रस्त्यावर जाणाऱ्या गाड्यांना गावं बरोबर सापडते. मला साधू हा एक रस्त्यावरला नंबऱ्या असतो. मला
तो बरोबर समाजाला दिशा दर्शवतो. या भागाला हे गाव आहे, या भागाला हे गाव आहे, या भागाला हे गाव आहे. साधू हे दिशादर्शक असतात. असे दिशादर्शक साधू समाजामध्ये भरपूर काळ राहावे. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझी या सकळा हरीच्या दासा, माझी या सकळा हरीच्या दासा अकल्प आयुष्य व्हावे. पहिला भाग. दुसरा भाग तया कुळा अकल्प आयुष्य व्हावे. कुळ म्हणजे घर. त्यांच्या घराण्यातल्या माणसाला सुद्धा आयुष्य लाभावं. महाराज त्यांच्या घराण्यातल्या माणसाचा काय संबंध काढला तुम्ही इथं? म्हणजे बाप खासदार आणि पोरगा आमदार सगळे पद त्यांच्याकडे आम्ही नुसत्या सातारांच्याच उचलायच्या का? तसं नाही. इथं वेगळं आहे. तुकोबारायने तर स्पष्ट सांगितलंय, संताचे ते आप्त नव्हती संत. मग तुम्हाला काय त्यांचा पुळका आला? तसं नाही. शास्त्र काय सांगते बारीक आहे का? शास्त्र असं सांगतं, संताचे ते आप्त नव्हती संत. कोण? चांगल्या घराण्यात जन्मले पण घरची परंपरा चालवत नसतील त्यांच्यासाठी तुकाराम महाराजाचं प्रमाण आहे, संताचे ते आप्त नव्हती संत. पण चांगल्या घराण्यात जन्मून आपल्या वाडवडिलाच्या परंपरेला डाग लागून देत नाहीत अशी जर माणसं असतील तर त्यांना आयुष्य भेटलेलं काय हरकत नाही. देहूकरांचे 2 फळ झाले. एक देहूचे देहूकर, एक पंढरपूरचे देहूकर. तुकाराम महाराजाच्या नंतर थोडासा वाद झाला आणि मग मूळ पुरुष वासुदेव महाराज देहूकर आणि हे तक्रार घेऊन गेले शाहू महाराजाच्या दरबारात. शाहू महाराज म्हणले, कोणाची तक्रार आहे? म्हणले तुकोबारायचे वंशज आलेत. कशासाठी? जहागीरदारकी कोणाला? बरं, 2 जण आसनावर बसले होते. थांबा, पाद्यपूजा कराय. दोघांची पाद्यपूजा केली. काय म्हणणं आहे? थोरले म्हणले जहागीरदारकी माझ्याकडे पाहिजे, लहान्याला नाही. लहान मायचा मी बी त्यांच्याच कुळातला आहे, जहागीरदारकी मला पाहिजे, थोरल्याला नाही. न्याय निवाडा हवा. ते म्हणजे ठीक आहे, मी तुमची पूजा केली, तुकोबारायचे वंशज म्हणून मान्य आहे मला. मग आता तुम्ही खाली बसा, मी वर बसतो आणि मग न्याय देतो. आज ते म्हणजे असं कसं काय? आमचे वाडवडील त्यागी होते, आमचे वाडवडील देह घेऊन गेले आणि तुम्ही आम्हाला खाली बसवता. ते म्हणजे तुम्हाला न्याय हवा असेल तर अपराधी खाली असतो, न्यायाधीश वर असतो म्हणले. ते म्हणजे आम्ही असं सोडणार नाही. म्हणजे मग तुकाराम महाराजाच्या कुळातला जन्माला येऊन तुमच्या एवढंही ध्यानात येऊ नये. तुम्हाला ज्या न्यायासाठी तळावर बसायची आज पाळी येऊ राहिली, मग तुम्ही गादीवर बसले तर खाली येतात कशाला? शिवाजी, त्या शाहू महाराजाचं वाक्य असं भिनलं, आमचे पूर्वज शिवाजी महाराज नजराणं घेऊन आले तरी तुमच्या पूर्वज तुकाराम महाराजांनी धुडकावला. त्यांच्या वंशात तुम्ही जन्माला आले आणि जहागीरदारकीसाठी वाद करता. त्या राज दरबारात वासुदेव महाराज देहूकरांना जे वैराग्य झालं, माझी सगळी जहागीरदारी माझ्या भावाला द्या, हे बघा निघालो. आणि जे वैराग्य झालं पंढरपूरच्या वावरीत जाऊन राहिले आणि पंढरपूरची देहूकराची शाखा तिथून तयार झाली. मला वैराग्य झालं, त्यागी माणसं महाराज. मग पंढरपूरला देहूकर आहेत आणि देहूचे देहूकर आहेत आणि देहूकरात हजारो पुरुष पंढरपूरलाही जन्मले तुकाराम महाराजाच्या नंतर आणि देहूलाही जन्मले. पण तुकाराम महाराजाच्या नंतर देहूकरात एकाचंही नाव तुकाराम नाही. एकच नाही, पंढरपुरातल्याही घराण्यात नाही. दत्तू पाटील, शिवा विठ्ठलांना आणि देहूच्याही देहूकरात तुकाराम नाव. असं का बरं? आपण आपल्या आज्याची पंजाची नावं ठेवतो, मग तुकाराम महाराजाचं नाव ठेवायला हरकत काय? मी माणिक महाराजाला विचारलं, भाऊ आपल्याला माहिती माणिक महाराज ते तर आपल्या तिथं आले होते. माणिक महाराजांनी सांगितलं, माऊली नाव ठेवायला काहीच हरकत नाही, पण जर नाव ठेवलं आणि त्याने जर एका सप्त्याचे 2 सप्ते केले तर, त्याने गावचा सप्ताह बंद पाळला तर, त्याने 2 दिंड्या केल्या तर, म्हणून आम्ही हे नाव ठेवत नाही. आम्ही मूळ पुरुषाची प्रतिमा जपली. मग अशी जपणारी माणसं जर असतील परंपरा, त्यांना का आयुष्य भेटू नये? जरूर भेटावं. म्हणून तया कुळा अकल्प आयुष्य व्हावे. महाराज तुम्ही मोकळ्या मनाने आयुष्य दिलं, पण मध्ये जर काही बाधा झाली तर ती बाधाही होऊ नये. अभंगाच्या दुसऱ्या शब्दात
मध्ये कल्पनेची बाधा, गुणाची बाधा, नंतर भूताची बाधा, यमाची बाधा, अशा बऱ्याच बाधा आलेल्या आहेत. ह्या साधूला होत नाही भूतबाधा आम्हा घरी, हे तो आश्चर्य गा हरी. जुन्या काळात भूतं होती आणि त्याची बाधा होती. आता भूतं राहिलीच नाही. माणसं भूतापेक्षा बेकार वागायला लागली, भूतं निघून गेली महाराज. पहिली भूतं माणसाला लागायची, आता माणसंच भूताला लागायला लागली. बरं, भूतबाधा नाही, बर गुणबाधा नाही, सत्वरजतम बाधा नव्हे हरिभक्ताशी कदा. यमबाधा नाही, न चुके वाट न पडे फंदी नव्हे कधी यमबाधा. आणि आजच्या अभंगातली कल्पनेची बाधा न हो कवने काळी. ही संत मंडळी सुखी असो, ही निर्गुणाच्या सुखाने सगुणाच्या सुखाने सुखी असो, असे दोन अर्थ करता येतात. ही संत मंडळी सुखी असो. अहंकाराचा वारा न लागो राजसा, यांना अहंकाराचं वारं लागू नको, लागू नये हे पसायदान मागतात. ज्ञानोबराय म्हणतात अहंग विठ्ठल जे बहुता एका अवांतरू अहंकाराचा भूत संचारू झाला म्हणून विसरू आत्मबोधाचा. हे अहंकाराचं भूत यांना लागू नये. अहंकाराचा वारा न लागू राजसा. राजस शब्दात अर्थ गोंडस वार करायला. राजस म्हणजे रजोगुणी नाही ना, तर कोणी म्हणते मग नाही, तिथं राजस शब्दात अर्थ गोंडस. गोंडस आमचे वारकरी, त्यांना याची बाधा होऊ नये. अहंकाराचा वारा न लागो राजसा. माझ्या विष्णुदास भाविकाशी नामा म्हणे तया असावी कल्याण. अशा वारकऱ्याचं कोट कल्याण हो. जानकी निधान पांडुरंग, निधान पांडुरंग ठेवा असलेला पांडुरंग रूपी निधान ज्यांच्या मुखात बसलेला आहे, अशा वारकऱ्यांचं कोट कल्याण हो. कल्पनेची बाधा न हो कवने काळी. ही संत मंडळी सुखी असो. श्रद्धास्थान परम श्रद्धेय हरिभक्तीपरायण माधवबाबा शिंदे, त्यांच्या धर्मपत्नी अखंड सौभाग्यवती मीराबाई माधवबाबा शिंदे यांच्या या अमृत महोत्सवी सोहळ्यात प्रित्यर्थ अभिष्ट चिंतन सोहळा. आणि त्या निमित्ताने आज आपण सर्व पै पाहुणे मंडळी, जास्तीत जास्त वारकरी परिवार सर्वांच्या उपस्थितीमध्ये बाबांचा हा अमृत महोत्सव पार पडत आहे. अमृताची फळे अमृताची वेली तेची पुढे चाली बीजाचीही आयशी आता संग देई नारायणा. ओलावा वचना दयाची. मध्यंतरी संस्थेचा शताब्दी झाला. संदीपन महाराजांनी या गावामध्ये आवाहन केलं की शताब्दीला काही मदत करा. माधव बाबा म्हणजे कोणाला मागण्यापेक्षा मी लगेच 11,000 रुपये देऊन टाकले. तुला माहिती संस्थेवर प्रेम, परमार्थावर प्रेम. आता भरवस फाट्याचा उत्सव झाला. या गावाने भरपूर निधी दिला. आम्ही बघा आमची सगळी सप्ताह समिती भवराप्पा, विठ्ठल अण्णा शेलार, दत्तू पाटील, दत्तू काका राऊत ही सगळी मंडळी त्या सप्ताहाच्या कामामध्ये समाधान महाराज पगार सर्वांच्या वतीने या धोडांबे ग्रामस्थांनी भरपूर मदत केली. वडाळभोई ग्रामस्थांनी मदत केली आणि शिंदे ग्रामस्थांनी भरपूर परिसराने सगळ्यांनी ज्यांनी ज्यांनी तिथं भाकरी पाठवल्या, आमटीसाठी मदत केली, श्रमदान केलं, टाळ वाजवला, त्या सर्वांच्या चरणी मी विनम्र भावने नमस्कार करतो. तुमच्या ऐकवत असत तिथं सगळ्यात जास्त
नाव झालं असं तर चांदवडच झालं. तुम्ही ऐकलं असाल ना, कारण तुम्ही बारीक आहे का, इथं चांदवड करायला सगळ्यात माहिती सगळ्यात जास्त नाव चांदवड केलं. कारण का चांदवडची जबाबदारी जास्त होती. भाकरी पाठवल्या, पहारे बी केले, मांडे बी पाठवले महाराज. वा. आणि अतिशय सुंदर जगद्गुरु तुकाराम महाराज संस्थान देहू, समस्त नाशिक जिल्ह्यातील वारकरी परिवार सर्वांच्या वतीने आपल्या समस्त चांदवड तालुक्याचं हार्दिक अभिनंदन. 1-2 मिनिटात आमंत्रण. असा उत्सव सासवडला 24 मे ते 31 मे या दरम्यान 500 टाळकरी, 5000 वाचक, पहिल्या दिवसापासून 25,000 लोक, तोच मंडपन सगळं तेच तसंच उचलून मांडलेलं आहे. आपण सर्वांनी 23 तारखेला मुक्कामी यायचे. तुकोबाराच्या पादुका हेलिकॉप्टरने देहूवरून सासवडला येणार आहेत. आपण सगळ्या मंडळीने या उत्सवाला यायचे. 24 मे ते 31 मे 8 दिवस गाथा पारायण करायचे. 2 टाइम जेवणाची सोय, 2 टाइम चहाची सोय, 1 टाइम नाश्ता प्यायला, फिल्टर पाणी, मुक्कामाची सोय. सर्वांना हेच आमंत्रण असं समजून आपण यायचंय. दुसरी सूचना, 1-2 मिनिट कोणी उठायचं नाही. बाबा वर बसतील आणि तालुक्यातले जिल्ह्यातले सगळे जुने कीर्तनकार बाबांच्या उजव्या हाताला आणि नवीन फळीचे कीर्तनकार बाबांच्या डाव्या हाताला उभं राहून सगळ्या कीर्तनकाराच्या वतीने, बाबा आपल्यातलाच एक घटक आहे, माधव बाबा आपल्या वडिलासारखे आपले एक कीर्तनकार आहेत. तर नवीन फळीचे कीर्तनकार आणि जुन्या फळीचे कीर्तनकार दोघांनी बरोबर उभा राहून सगळ्या कीर्तनकारांच्या तर्फे बाबांचा सन्मान आपल्याला करायचा आहे. फक्त 10 मिनिटं कोणी उठू नये. आणि घरची मंडळी 4ही मुलं आणि 4ही सुना तेही बाबांचं पूजन करतील. आणि चाल म्हणेपर्यंत, आणि चाल म्हणे, हो चाल होईल ना, आणि चाल होईल, एक चाल होईल, सगळ्यांचं संत पूजन होईल आणि असे 2 सत्कार. हे सगळं 10 मिनिटात संपवायचंय. आणि मग 9ला पंगत बसून 10च मिनिटं कमी बघा 9ला. हे 3ही चाल आणि 2 सत्कार घरच्यांचं पूजन, घरचे पूजन करतील आणि सगळे कीर्तनकार. फक्त 10 मिनिट कोणी उठू नका. 9ला तुम्ही पंक्ती धरल्या तरी आम्ही वाढणार, आपलं काही म्हणणार नाही. असं माऊलीचं भजन घ्या. ज्ञानेश्वर
संत मंडळी सुखी असो बाबांच्या उजव्या हाताला सगळे जुने कीर्तनकार आणि बाबांच्या डाव्या हाताला सगळे नवीन कीर्तनकार आपले सौरभ महाराज नाव वाचून दाखवतील. एक अनेक टाळपकवाचा गजराज आहे बघा. एखाद्या याला मानवंदना म्हणायचं. बाबांनी जन्मभर टाळपकवाचा सेवा केली म्हणून टाळपकवाचा गजराज एकच मिनिटात बाबांचं आपल्याला अभिष्ट चिंतन करायचंय. सौरभ महाराज नाव वाचून दाखवतील. हे बघा महाराज मंडळ, मी ज्यांचे नाव घेतो त्यांनी कृपया लवकरात लवकर स्टेजवर जायचं आहे. आदरणीय तुकाराम महाराज निकम, निवृत्ती महाराज काळे, सोपान महाराज निकम, त्यानंतर बाळकृष्ण महाराज ठोके शास्त्री, कैलास महाराज ढगे, निवृत्ती महाराज रायते, शिवाजी महाराज वाघ, तुकाराम महाराज शिवडीकर, नामदेव महाराज गांगुर्डे, संजय महाराज ठाकरे, दोनराम महाराज आहेर, एकनाथ महाराज शिंदे, हनुमान बापू शिंदे, भिकाबाबा धोडंबे, ही सगळी जुनी मंडळी आहे. आणि तरुण मंडळीपैकी रमेश महाराज गांगुर्डे, समाधान महाराज पगार, नवनाथ महाराज गांगुर्डे, सौरभ महाराज जाधव, योगेश महाराज जाधव, श्रावण महाराज जगताप, महेश महाराज काटे, अतुल महाराज सलादे, नंदू महाराज पवार, वैभव महाराज मोरे, समाधान महाराज आवारे, मच्छिंद्र महाराज डुकरे, प्रशांत महाराज रायते, प्रशांत महाराज वडाळी होईकर, महेश महाराज जगताप, चांगदेव महाराज देवरे, शेषे महाराज वडनेर भैरव, श्याम महाराज गांगुर्डे आणि मोहन महाराज जाधव यांनी उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला उपस्थित व्हायचं आहे. अक्षय महाराज वाघ तुम्ही. मंडळाने टाळपकवाचा गजरात दोन्ही तुकाराम बाबाने वारकरी संप्रदायाच्या वतीने दोन्ही तुकाराम बाबा म्हणजे तुकाराम बाबा जीवकर, तुकाराम बाबा परसुकर, दोघांनी बाबांना शाल द्यायची, श्रीफळ द्यायचा आणि तुकाराम ज्ञानबा तुकाराम भजनात आपण त्या बाबांचा सन्मान करायचा. द्या मी आडवा येतोय का नाही, आपण समजून घेत जाऊ आपण कुठं चालतील बाबा. पुढची मंडळी चोपदार मंडळी साईडला या, दोन्ही साईडला या. ऐका ना, एक चोपदार या बाजूला, दोन स्टेजच्या बाजूला दोन चोपदार, एक 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 इकडे एक इकडे. बाबाच राहील बाबा म्हणतो मी उतरा व्यवस्थित बना. सगळे कीर्तनकार वर गेले का नाव घेतलेले. आता बाकीच्या टाळ, ताळी, पखवाज
ज्ञानोबा तुकाराम जगद्गुरु वीर्यजत्रा स्थिरैरङ्ग चक्षुरुत विश्वतो मुखो राजाधिराजाय प्रसह्य साहिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे समे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो ददातु कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः ओम विश्वत चक्षुरुत विश्वतो मुखो विश्वतो बाहुरुत विश्वत ओम सुशांतिर्भवतु सर्वतीर्थमयीमा ओम यथाद्याः सन्ति देवाः ओम राजाधिराज ओळायचं पंचतुला करायची होती पण बाबांना प्रकृती साध्य आहे ना म्हणून पंचतुला थोडी मागं ठेवलेली. ओके घ्या काढून, घ्या. आषाढी